लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे। लाडक्या ताईंनो परत सांगतोय तुम्हाला 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलाय त्याची तारीख फिक्स झालेली आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। लोकशाहीची काय बातमी आली आहे, अहिल्यानगर लाईव्ह 24 तास याची काय बातमी आलेली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय, 10वा हप्ता हवाय, एकदा मला पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप महत्वाची खूप आनंदाची बातमी समोर आली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, तो म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता। आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना 8वा हप्ता भेटलाय, 9वा हप्ता भेटलाय आणि बऱ्याच ताईंना वाटत आहे की आता हा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 1500 भेटणार आहे का 2100 भेटणार आहे, नेमका कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। पुराव्यासहित तुम्हाला मी गोष्टी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो पुरावा बघा, लोकशाहीचा या ठिकाणी पुरावा दाखवत आहे, नंतर अहिल्यानगरचा या ठिकाणी ह्या दोन्ही न्यूजपेपर मध्ये तारखा देखील आलेल्या आहेत। तारखा त्यांनी काय सांगितल्यात त्या तुम्हाला मी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणत्या कोणत्या ताईला हा एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे त्या गोष्टी देखील तुम्हाला मी सांगणार आहे। असं नाही होणार की आता सरसकट सगळ्याला भेटणार आहे, कारण की हळूहळू प्रत्येक महिन्यामध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ या ठिकाणी 50 ते 60 लाख ताई वजा होणार आहेत, कमी केल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे आपलं नाव कमी व्हायला नको, आपली लाडकी बहीण योजना चालू राहावी असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला हा हप्ता भेटणार आहे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, ह्यांनी काय सांगितलंय सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि जर कोणी लाडकी ताई किंवा लाडका भाऊ कोणी जर चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राइब करून ठेवा, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे, खूप छान स्वरूपाच्या माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत असते, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लाडक्या ताईंनो चला या ठिकाणी पहिली बातमी तुम्हाला मी दाखवतो ते म्हणजे लोकशाही मराठी या ठिकाणी बघा यांचं चॅनल पण आहे, टीव्हीवर चॅनल देखील आहे आणि न्यूजपेपर पण आहे। तर त्यांची काय बातमी आहे तुम्ही एकदा या ठिकाणी मी आता दाखवतोय ती वाचून घेऊया। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला लोकशाही मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे, या ठिकाणी तुम्ही वाचू शकता। लाडकी बहीण योजना एप्रिल हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा। बघा दिलासा म्हणजे काय, आनंदाची बातमी आली आहे, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे। या दिवशी खात्यामध्ये जमा होणार पैसे, तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आता आहे। या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाही, मी अंदाज व्यक्त करत नाहीये। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये आलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी न्यूजपेपरला आलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे, याच्यामध्ये माझं स्वतःचं काही नाही। परत एकदा सांगतो लाडक्या ताईंनो, या ठिकाणी मी अंदाज व्यक्त करत नाहीये। ह्या गोष्टी न्यूजपेपरला आलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असतो, कारण की आपण फेक गोष्टी, चुकीच्या गोष्टी, असत्य गोष्टी कधी सांगत नाहीत। पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवायला लागलो आहे। लोकशाहीचा पेपर आहे, न्यूजपेपर आहे, त्याच्यामधली ही बातमी तुम्हाला मी आता दाखवत आहे। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सर्व लाडक्या ताई वाट बघत बसल्यात आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। तर नाव सांगायचं, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते हवेत आलेले आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला सगळ्यांना 9 हप्ते आतापर्यंत जमा झालेत का नाही ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, एवढ्या साऱ्या ताई व्हिडिओ बघत आहेत, सर्वांनी पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवत आहे। आता पुढची अजून एक बातमी तुम्हाला आहे ती म्हणजे अहिल्यानगर लाईव्ह 24 याची लाईव्ह 24 याची ही बातमी आहे। हे पण न्यूजपेपर आहे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे न्यूजपेपर चालतो। तिथल्या त्यांना कलेक्टर कडून किंवा कुणाकडून तिथल्या महिला व बालविकास अधिकाऱ्याकडून ही माहिती त्यांना भेटली असेल, तर त्यांनी देखील या जिल्ह्यातल्या पेपरनी देखील ही माहिती सांगितली। म्हणजे आपल्याकडे 2 पुरावे आहेत लाडक्या ताईंनो, 2 पुरावा। पहिला आहे लोकशाही मराठीचा पुरावा आणि दुसरा आहे अहिल्यानगर लाईव्ह 24 याचे 2 पुरावे या ठिकाणी आहेत। बघा
बघा या ठिकाणी अहिल्यानगर लाईव्ह 24 काय म्हणते आपण बघूया. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. बघा पहिलीच हेडिंगच वाचा तुम्ही काय दिलेली. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज काय आहे. एप्रिलचा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार. 1,500 मिळणार का 2100 रुपये मिळणार हे पण त्यांनी सांगितलंय. बघा ज्या गोष्टी आपण सांगत असतो सेम त्याच स्वरूपात त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या गुड न्यूज तुम्हाला आलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या ताईंनो कुणाला हवा एकदा पटपट सांगा कमेंट बॉक्स मध्ये. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे लोकशाहीची. बघा लोकशाही न्यूजपेपरनी काय तारीख दिली आहे, काय तारीख फिक्स झाली आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 10वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, त्याची तारीख काय आहे, या लोकशाहीनी काय दिलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी वाचूया, या ठिकाणी बघूया. लोकशाही मराठीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. सध्या संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहेत. लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंट मध्ये दरमहा पैसे जमा होतात. नुकताच फेब्रुवारी आणि मार्च हप्ता या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च महिलांना दिना दिवशी आलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या आहेत त्या म्हणजे एप्रिल महिन्याची. आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 तारखेदरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एप्रिल महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी तारीख दिलेली. बघा 6 ते 10 एप्रिल. बघा लोकशाहीने तारीख दिलेली आहे 6 ते 10 एप्रिल महिन्याची ही तारीख त्यांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो कुणाला वाटते आता ह्या बघा 6 ते 10 तारीख ही खूप जवळ आलेली आहे. एक जवळजवळ बघितलं आपण तर एक फक्त 20 दिवसावर ही तारीख आलेली आहे. 15 ते 20 दिवसावर ही तारीख आलेली आहे. आणि 15-20 दिवसामध्ये तुम्हाला हा एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो परत एकदा सांगतोय एप्रिल महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयेच भेटणार आहे. 1500 रुपये परत सांगतोय तुम्हाला हा 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. 2100 रुपयाबद्दल अजून बातमी समोर आलेली नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायचंय सर्वांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असणार आहे. परत मी तुम्हाला सांगत आहे मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं पण 2100 रुपये ते कधी देतील. सरकारने काय सांगितलेलं आहे 2100 रुपये आताच भेटणार नाही त्याच्यावर आम्ही विचार करू म्हणजे 3-4 महिने 5 महिने नंतर तुम्हाला भेटू शकतात. पण आता तरी तुम्हाला ह्या एप्रिल महिन्याला 2100 रुपये भेटणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे. एप्रिल महिन्याची तारीख पण या ठिकाणी त्यांनी लोकशाहीने दिलेली आहे 6 ते 10 एप्रिल या ठिकाणी तारीख आहे. आणि अजून एक लक्षात घ्या 14 एप्रिल पण जवळ आलेला आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते त्या निमित्ताने पण या ठिकाणी वाटप होऊ शकतो. तर त्यांनी त्याच्या अगोदरचीच तारीख दिलेली आहे 6 ते 10 एप्रिल पर्यंत तारीख दिलेली. ही कुणाची तारीख आहे ही तारीख आहे लोकशाहीची. आता अहिल्यानगर लाईव्ह 24 ची काय तारीख आहे आपण ते बघूया. म्हणजे दोघांच्या पण तारखा जवळ आहेत का ते पण आपण बघूया ते कन्फर्म करूया नंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अहिल्यानगर लाईव्ह 24 ची तारीख आपण बघूया. लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ. लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता या तारखेला खात्यामध्ये जमा होणार. आता यांनी काय तारीख दिली आपण बघूया. 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी महिला दिनी जमा करण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा 6 ते 10 एप्रिल दरम्यान या ठिकाणी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो या असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बघा यांनी पण म्हणजे महिला अहिल्यानगर 24 लाईव्ह 24 यांनी पण सेम तारीख दिलेली आहे. आता बघा 2 पुरावे तुम्हाला सांगितले आणि दोघांनी पण या ठिकाणी 6 ते 10 हीच तारीख दिलेली आहे. 6 बघा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता 6 ते 10 एप्रिल दरम्यान 6 ते 10 एप्रिल दरम्यान हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. बघा या ठिकाणी लोकशाही यांनी पण तारीख दिली 6 ते 10 एप्रिल आणि या ठिकाणी अहिल्यानगर 24 लाईव्ह 24 यांनी पण तारीख दिली 6 ते 10 एप्रिल. आता भले आपल्याला यांनी तारखा दिलेल्या तर काळजी करू नका. आपल्याला पैसे येण्याशी मतलब आहे. आपल्याला आपला हप्ता जमा होण्याशी मतलब आहे. भले आपल्याला पहिल्या आठवड्यात येऊन द्या दुसऱ्या आठवड्यात येऊन द्या
तिसऱ्या आठवड्यात येऊन द्या किंवा लास्टच्या आठवड्यात येऊन द्या महिन्याच्या, काही प्रॉब्लेम नाही, पण पैसे येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या पडताळणीमधून आपण या ठिकाणी लाडक्या बहिणीला पात्र होणं खूप महत्वाचं आहे. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, सर्वांना हा हप्ता हवाय का? एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना आनंद झालाय का? आनंद. एप्रिल महिन्याच्या तारखा या ठिकाणी फिक्स झालेल्या आहेत, पण ह्या तारखा ह्यांनी सांगितलेल्या आहेत. अजून अधिकृत माहिती अजून आलेली नाही. परत सांगतोय, अधिकृत माहिती नाहीये ही ह्यांनी काय म्हणजे त्याला न्यूजपेपर वाल्यांनी सांगितले, म्हणजे ह्यांच्या सूत्रांकडून ह्यांना ही माहिती भेटलेली आहे. आता ही किती खरी होते किती खोटी होते हे आपल्याला वेळेनुसार समजणार आहे, किंवा दुसऱ्या काही न्यूजपेपरला येते का, टीव्हीवर काय येते का, त्याच्याबद्दल माहिती आली तर नक्कीच तुम्हाला मी ती सांगणार आहे. पण आता तरी ह्यांनी तारीख दिली 6 ते 10 एप्रिल. तर कोणत्या कोणत्या ताईला या तारखेमध्ये पैसे हवेत एकदा पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. सर्व ताईंनी आनंद झालाय तर सगळ्या ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. आणि माहिती आवडत असेल चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय, लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचंय. तर लाडका दादा तुमची आता रजा घेतो, संध्याकाळी भेटूया तुमच्या प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.